नमस्कार मित्रांनो, 4 दिवसापूर्वी अंबरनाथच्या मोरिवली गावात वैशाली धोत्रे आणि आतिश आंबेकर या दोघांचा रेल्वेच्या धडकेत अतिशय दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे. खरं म्हटलं तर वैशाली धोत्रे ही जी महिला आहे, कानामध्ये हेडफोन घालून रेल्वे ट्रॅक क्रॉस करत होती आणि क्षणार्धात मागून रेल्वे आली. रेल्वेच्या चालकाने हॉर्नसुद्धा वाजवले, पण कानात हेडफोन असल्यामुळे त्या महिलेला रेल्वेचा हॉर्न ऐकू आला नाही. पण येणारं संकट पाहून आतिश आंबेकर या तरुणानं आपल्या जीवाची पर्वा न करता क्षणार्धात त्या महिलेला वाचवण्यासाठी डोळ्याची पापणी लवते न लवते तोच रेल्वे रुळावर धाव टाकली की जेणेकरून त्या महिलेचा जीव आपल्यामुळे वाचलेला आहे. पण शेवटी रेल्वेच्या इंजन म्हणून बनून आलेलं काळाखाली ते दोघं चिरडले गेले. अक्षरशः वाईट झालं. हे व्हायला नव्हतं पाहिजे होतं. ह्या सर्वांचा दोष ह्या मोबाईलवर, पण कुणी ऐकत नाही. पण शेवटी दोघांचे कुटुंब आता पोरके झाले. कारण त्या मानाने आतिश, तू जे धैर्य दाखवले ना दादा, सलाम आहे. तुझा अपघात झाल्यापेक्षा मी तर म्हणेल तू शहीद झाला आहे. कारण प्रत्यक्षात संकट समोर असताना ओरडण्यापेक्षा त्या संकटामध्ये उतरून समोरच्या व्यक्तीचे प्राण वाचवणे हे खूप महत्त्वाचे, आणि ते तू स्वतःचा जीव देऊन केलेस. पण आता नंतरची जी अवस्था आहे ना, खरोखर माणुसकीच्या नात्याने हा व्हिडिओ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हा तुमच्यापर्यंत जरी पोचला आणि रेल्वेचे मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत जरी पोचला ना तरी, कारण आता आतिशच्या घरामध्ये कमवणारं कोणीच नाही आहे. कारण त्याचे वृद्ध आईवडील त्या दिवशी मी टी व्हीमध्ये बघितलं, अक्षरशः खूप वाईट वाटलं. कारण ते आता एवढे वयोवृद्ध झाले, आता त्यांचा उदरनिर्वाह कसा चालेल. कारण होता तो त्यांचा कमवता आतिश, तो काळाच्या पडद्याआड गेला. तेव्हा माझी अशी प्रशासनाला विनंती आहे की बघा, काहीतरी शासकीय मदत जर का त्याच्या कुटुंबाला जर मिळाली ना, खरोखर अक्षरशः खूप चांगलं होईल माणुसकीच्या नात्याने. कारण आता त्या वृद्ध दाम्पत्याला कोणाचाच आधार नाही आहे. शेवटी ही माझी कळवळीची विनंती आहे. या विनंतीचा विचार करावा. बघा, त्यांनी तर आपला जीव गमावला आहे, पण त्याच्या मागे खूप खरोखर मला शब्दात मांडता येत नाही आहे. माझा तर खरोखर मी हा व्हिडिओ त्यामुळेच बनवला आहे की जेणेकरून या व्हिडिओमुळे निदान हातभार तरी लागेल. शिंदेसाहेब, तुम्ही आपल्या शासकीय यंत्रणांना योग्य तो आदेश द्या आणि त्यांचं कुटुंबाचं बघा ना कसं पुनर्वसन होईल, त्यांना एक आधार मिळेल असं काहीतरी करा.